स्टँडर्ड 6 इंग्लिश ग्रँडपा टेल्स अ स्टोरी या लेसनचे आज आपण क्वेश्चन आन्सर पाहूया. पहिला क्वेश्चन आहे रीड कन्व्हर्सेशन अलाउड, म्हणजे वरती जे दिलेलं संभाषण आहे ते फक्त मोठ्याने वाचायचं सांगितलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे ग्रुप वर्क. फॉर्म ग्रुप ऑफ 4 or 5. One person tell, read aloud a story or a poem or passage. Others interrupt him, her politely, using any suitable expression from the box. The person speaking, reading should answer or explain without getting angry. If the person gets angry, someone else takes up the reading. या प्रश्नामध्ये आपल्याला 4-5 विद्यार्थ्यांचे ग्रुप करायचे आहेत. एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला कविता, परिच्छेद किंवा एखादी गोष्ट वाचायला सांगायचं आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी खाली बॉक्समध्ये जे वाक्प्रचार दिले आहेत ते नम्रपणे वापरून त्या वाचनात खंड पाडायचा आहे आणि वाचणाऱ्याने शांतपणे न रागवता उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यायचं आहे. बॉक्समधले वाक्प्रचार आपण पाहूया. पॉर्डन म्हणजे माफ करा, मला ऐकू आले नाही. पुढे आहे एक्सक्यूज मी सर, मॅडम. आता बाकीच्यांनी असे प्रश्न विचारल्यावर जसं की पॉर्डन, एक्सक्यूज मी सर, तर वाचणाऱ्याने काय म्हणायचं आहे? येस, न रागवता शांतपणे. पुढे आहे कॅन यू, कुड यू रिपीट दॅट प्लीज, म्हणजे तुम्ही ते पुन्हा सांगाल का? वाचणाऱ्याने काय म्हणायचं आहे? शुअर. शुअर म्हणजे नक्कीच. पुढे आहे विल यू प्लीज से दॅट अगेन, तुम्ही ते पुन्हा म्हणाल का किंवा पुन्हा सांगाल का? वाचणाऱ्याने म्हणायचे आहे सर्टनली. सर्टनली म्हणजे नक्कीच. पुढे आहे सॉरी बट आय डीड नॉट गेट द लास्ट वर्ड किंवा सेंटेन्स. सॉरी म्हणजे माफ करा, पण मला लास्ट म्हणजे शेवटचं वाक्य किंवा शब्द समजला नाही. मग वाचणाऱ्याने म्हणायचं आहे ओके आय विल रिपीट इट, ठीक आहे मी ते पुन्हा सांगते किंवा सांगतो. पुढे आहे कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, म्हणजे तुम्ही हे समजून सांगता का? वाचणाऱ्याने म्हणायचे आहे आय विल एक्सप्लेन इट आफ्टर वर्ड्स, म्हणजे मी नंतर ते समजावून सांगेन. पुढे आहे कुड यू एक्सप्लेन ऑफ द मिनिंग ऑफ, याचा अर्थ काय आहे तुम्ही मला एक्सप्लेन कराल किंवा समजावून सांगाल का? वाचणाऱ्याने म्हणायचे आहे नॉट नाऊ, लेटर ऑन, आत्ता नाही नंतर. पुढे आहे एक्सक्यूज मी कॅन आय आस्क समथिंग, माफ करा मी काहीतरी विचारू शकतो का? वाचणाऱ्याने काय म्हणायचे आहे? गो अहेड, म्हणजे हो, विचार किंवा विचारा. तिसरा क्वेश्चन आहे रीड ग्रँडपाज स्टोरी अलाउड, खाली जी गोष्ट दिली आहे ती फक्त मोठ्याने वाचायची आहे. फोर्थ क्वेश्चन आहे नाऊ पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. हे चित्र आपल्याला गोष्टी ज्याप्रमाणे घडले आहेत त्याप्रमाणे दाखवलेले नाहीत. गोष्टी ज्याप्रमाणे घडल्या आहेत त्याप्रमाणे नंबरवारी हे चित्र आपल्याला लावायचे आहेत. गोष्टीत जी घटना आधी घडली तिला आपल्याला पहिला नंबर द्यायचा आहे, नंतरून घडलेल्या गोष्टींना नंतरचे नंबर द्यायचे आहेत. पहा आपण या चित्राला 1 नंबर देऊया. इथे आपण नंबर लिहिला आहे. हे चित्र 1 नंबरला येईल कारण सगळ्यात आधी कोल्हा उंटाला त्या उसाच्या शेतात जाण्यासाठी भुरळ पाडत आहे. म्हणजेच द कॅमल ॲग्री टू गो विथ द जॅकल टू राईड द शुगरकेन फील्ड. दुसरा नंबर आपण या चित्राला देणार आहोत कारण पहा उंटाने कोल्ह्याला पाठीवर घेतले आहे आणि दोघं मित्र नदी पार करत आहेत. म्हणजेच The jackal sat on the camel's back and the two friends crossed the river. तिसरा नंबर आपण या चित्राला देणार आहोत कारण नंतर काय घडलं आहे की उसाच्या शेतातला ऊस खाऊन झाल्यावर कोल्ह्याला हुक्की आली आणि तो मोठ्याने ओरडायला लागला आहे. म्हणजेच they ate their fill in the sugarcane field. Suddenly the jackal began to howl. चौथा नंबर आपण या चित्राला देणार आहोत कारण तो आवाज ऐकून शेताचा मालक म्हणजे शेतकरी फार्मर धावून आला आहे आणि उंटाला चांगला चोप दिलेला आहे. म्हणजेच द फार्मर बीट द कॅमल अप अँड ड्राईव्ह हिम अवे. पाचवा आणि शेवटचा नंबर आपण या चित्राला देणार आहोत कारण परत येताना उंट
नदीच्या मधोमध आला आणि कोल्ह्याला म्हणाला की आता मला जेवण झाल्यावर नदीच्या मधोमध बसण्याची सवय आहे. तेव्हा कोल्हा घाबरला. म्हणजेच इन द मिडल ऑफ द रिव्हर द कॅमल बिगेन टू टेक अ डीप इन द रिव्हर द जेकल वॉज फ्रायटन. पुढे 5वा क्वेश्चन आहे, कॉपी अँड ॲप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर ईच ऑफ द पिक्चर अबव. आपण आत्ता ज्या पिक्चर्सला चित्रांना क्रमांक दिले, नंबर दिले, त्या पिक्चरसाठी ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य अशी ओळ स्टोरीमधून शोधून चित्रांसाठी लिहायची आहे. चित्राचे वर्णन करणारी, चित्रात काय सांगितलं आहे ते. आता आन्सर, पहिल्या चित्रामध्ये काय आहे, द कॅमल ॲग्री टू गो विथ द जॅकल टू राईड द शुगरकेन फील्ड. दुसऱ्या चित्रात आहे, द जॅकल सेट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. तिसऱ्या चित्रामध्ये, दे एट देअर फील इन द शुगरकेन फील्ड. सडनली द जॅकल बिगेन टू हाउल. चौथ्या चित्रामध्ये, द फार्मर बीट द कॅमल अप अँड ड्रो हिम अवे. पाचव्या चित्रामध्ये, इन द मिडल ऑफ द रिव्हर द कॅमल बिगेन टू टेक अ डीप इन द रिव्हर द जॅकल वॉज फ्रायटन. पुढे लर्निंग अबाउट लँग्वेजमध्ये, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड देन पुट देम इन द प्रॉपर रो इन द टेबल. खाली काही शब्द दिले आहेत आणि आपल्याला ते शब्द टेबलमध्ये योग्य रोमध्ये भरायचे आहेत. पहा, आपण शब्द भरून घेतलेले आहेत. त्या वर्ड्समध्ये पीपल, त्या शब्दांमध्ये पीपल कोणते कोणते आहेत, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर आणि राधिका. ॲनिमल्स कोणते कोणते आले आहेत, कॅमल, जॅकल, बोर, स्नेक. थिंग्स वी कॅन फील, सी, इट. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण फील करू शकतो, म्हणजे त्यांना अनुभवू शकतो, त्यांना पाहू शकतो, एक्सेट्रा. अशा थिंग्स आहेत वॉटर, स्टिक आणि शुगरकेन. थिंग्स वी कॅन नॉट टच, सी. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही आणि पाहू शकत नाही. त्या आहेत टाईम, ट्रिक, ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस, एअर आणि माइंड. पुढे सेंटेन्स बोर्डमध्ये, यूजिंग प्रॉपर वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन. खाली बॉक्समध्ये काही शब्द दिले आहेत, त्यावरून आपल्याला शक्य होतील तेवढे वाक्य, अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहेत. आता या पहिल्या कॉलममध्ये डीड, डज, डू, कॅन, विल, हॅव, हॅज हे काय आहेत, हेल्पिंग वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. हे आहेत दे, आय, इट हे सर्वनाम किंवा वाक्याचे कर्ते आहेत. जम्प, फ्ल्यू, ट्राईड, बेक हे क्रियापदे आहेत. आणि डाऊन, अवे, अप, हार्ड म्हणजे हे आहे क्रियाविशेषणे. त्यातले वर्ड्स वापरून आपल्याला काय करायचं आहे, मीनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. आणि पुढे दिले, राईट डाऊन एनी 5 सेंटेन्सेस यू मेक. आणि तुम्ही तयार केलेली 5 वाक्य खाली लिहायची आहेत. आता पहा, हेल्पिंग वर्ब्स, हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते कशासाठी, प्रश्नार्थक किंवा नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी वापरतात. करता करता तर वाक्यात असतोच, क्रियापदसुद्धा असतं. हे ॲडवर्ब्स क्रियाविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी, आपल्याला क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी हे ॲडवर्ब्स आपण वापरतो. तर आपण वाक्य तयार करूया. पहा, पहिलं वाक्य, डीड यू रीड बुक्स. सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण प्रश्नार्थक वाक्य तयार केलं आहे, डीड यू रीड बुक्स. दुसरं वाक्य, ही विल सिंग सॉफ्टली. सिंग म्हणजे गाणे आणि सॉफ्टली म्हणजे सुरेल. गातो विषयी सॉफ्टली म्हणजे सुरेलने अधिक माहिती सांगितली आहे, म्हणून क्रियाविशेषण आपण इथं वापरलेलं आहे. यू कॅन डू इट. तू ते करू शकतोस. दे जम्प डाऊन. दे हॅव सॉल्व पझल्स.
इथं सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण क्वेश्चन तयार केलेला आहे. लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन्स आय, वी, यू, ही, शी, इट, दे. वन बिलो द अदर. राईट इक्विव्हॅलेंट प्रोनाउन्स इन युअर मदर टंग. अगेन्स्ट इच कंपेअर देम. डिस्कस व्हॉट यू नोटीस. आय, वी, यू हे प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे इंग्लिशमधले आपल्याला एकाखाली एक लिहायचे आहेत आणि त्याच्यासमोर आपण त्याला मराठीत म्हणजे आपल्या मदर टंगमध्ये काय म्हणतो त्याचा अर्थ काय ते आपल्याला लिहायचं आहे. आय म्हणजे मी, वी आम्ही, यू तू किंवा तुम्ही, ही तो, शी ती, इट ते, दे ते त्या ती.